बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा शरण येण्याची शक्यता आहे। खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। कराड याचे बँक खातं गोठवण्यात आलेलं आहे, तो दूर जाऊ शकत नाहीत अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळतेय। वाल्मिक कराड याच्याकडे पासपोर्ट नसल्यामुळे तो देशाच्या बाहेरही जाणार नाही असं देखील समोर आलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याच्यावर आरोप आहेत। खर तर बीड जिल्ह्यामध्ये हे सगळं प्रकरण समोर आल्याच्या नंतर अनेक राजकीय लोकांनी जे आहे ते वाल्मिक कराड यांना अटक करा अशी मागणी केलेली होती आणि त्यानुसारच जे आहे ती हे सगळे पावलं उचलताना पाहायला मिळत आहेत। खर तर बँक खाती जे आहेत ते पहिल्यांदा गोठवण्यात आलेली आहेत, मोठी कारवाई केलेली आहे। खर तर या प्रकरणामध्ये खंडणीत कराड यांचं नाव आहे आणि त्यामुळेच या प्रकरणामध्ये त्यांना जो जामीन आहे तो मिळणारच नाहीये आणि त्यामुळेच ते शरणच यावे लागतील। शरण आल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही।